हॅलो सगळ्यांना, मी प्रियांका. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर ही मुलं आज सकाळी बसलेली होती नाश्त्याला. तर आज मम्मीनं केलं होतं दिल्ली चाट. तर हा नाश्ता सकाळी केला होता आणि तिनं सकाळीच ही सगळी तयारी केली होती. छोले आणून त्याची ग्रेव्ही करून टिक्की वगैरे सगळं सकाळीच केलं होतं. तर मम्मीला आमच्या स्वयंपाक करायला वेळ लागत नाही. तिचा स्वयंपाक सगळा फास्ट असतो. त्यानंतर आज संध्याकाळी आम्ही गेलो होतो रंकाळ्याला. सुट्टीला आलो आणि रंकाळ्याला जायचं नाही असं कधी होत नाही. दर सुट्टीला रंकाळ्याला आम्ही जातो. तर आज गेलो होतो रंकाळ्याला आणि आम्ही लवकर गेलो होतो कारण गर्दी व्हायच्या आधी मुलं थोडंसं खेळतील वाळूत वगैरे घसरगुंडी बागेत त्यांनी खेळतील म्हणून लवकर गेलो होतो कारण गर्दी भरपूर होते. कारण सुट्टीचे दिवस चालू आहेत, बाहेरचे पर्यटकही आहेत आणि कोल्हापूरची माणसंही आहेत. त्यामुळं 6 नंतर गर्दी व्हायला भरपूर सुरू होते आणि इतकी गर्दी असते की उभा राहायलाही जागा नसते. त्यामुळं थांबूच वाटत नाही रंकाळ्याला, म्हणून आम्ही लवकर गेलो होतो. तर इथं बोटीत बसायचं होतं मुलांना. तर ही सगळीजणं बोटीत बसली आणि त्यांच्यासोबत मीही बसले होते कारण ह्या मुलांसोबत मोठं कोणतरी पाहिजे म्हणून मी बसले होते. तर आम्हाला 15 ते 20 मिनटं वेटिंगवरती लागलं 4 ते 5 वाजता कारण भरपूर लोकं होती बोटीत फिरायला. तर अर्जुन, मी, अनन्या, पृथ्वीराज, अभिज्ञा, वैभव आणि आराध्या एवढेच बसलो होतो. तर खूप छान वाटलं रंकाळ्यात. तर मुलांना समुद्र वाटत होता तर त्यांनाही खूप आनंद झाला आणि अर्जुन पहिल्यांदा बोटीत बसला होता. तर त्यालाही खूप आवडलं. तर तो अजून बोटीत बसायचं ड्रायव्हिंगच्या म्हणून तो लागला होता. तर खूप छान वाटलं. अगदी समुद्रात असल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर इथं अमरनाथनं आणलेली होती मक्याची पापडीचं चिवडा. चण्याच्या पापडीचा चिवडा. तर तो खाल्ला आणि मग इथं मुलं लागली होती खेळायला घसरगुंडीवरती. मुलांना वाळूत सोडलं की मग काय बाहेर तर काय लवकर येतच नाहीत. तर इथं घसरगुंडीवरती खेळलीत, मातीत खेळलीत, अगदी कंटाळा येऊपर्यंत ती खेळली होती. तर इथं पृथ्वीराज आणि अनन्या घसरगुंडीवर खेळत होती आणि अभिज्ञा पण खेळत होती. त्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.